सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करतात, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या पितरातून जन्मला, मरीच्या जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला उदस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला, तेथून जो जिवंताचा मेल्याचा न्याय करण्यास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळींनी खाली बसावे. शास्त्रपाठातून काही वचने आपण घेणार आहोत आणि आजचे जे आळीपाळीने घेणारे स्तोत्रसंहिता 123 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 123. स्तोत्रसंहिता 123. दयेची याचना. अरोणाचे स्तोत्र. हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो. जसे दासाचे डोळे आपल्या धनाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्याकडे करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे. सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती याने आमच्या जीवाला पुरेपूर करून टाकले आहे. आमेन. वाचले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस जुन्या करारामधून शमूएल याचं दुसरं पुस्तक 2 शमूएल याचा 7वा अध्याय 1 ते 12 वचन आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. जुन्या करारातून 2 शमूएल 7वा अध्याय 6वा अध्याय 7वा अध्याय 1 ते 12 ही वचने आपण ऐकूया. देवाचा दाविदाशी करार. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्टास म्हणाला, पहा, मी गंधसुरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कथानीच्या आत राहत आहे. नाथान राजास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले. ते असे, जा, माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? मी इस्रायल लोकांस मिस्र देशातून बाहेर काढिले, त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. मी इस्रायल लोकांसह जिकडे तिकडे भ्रमण करीत फिरलो. तिकडे तिकडे ज्या कोणी इस्रायल वंशाला इस्रायल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांस तुम्ही मजसाठी गंधसरूचे मंदिर का बांधिले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असता आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझपुढे उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यांस रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी हलणार नाही. इस्रायल लोकांवर मी शास्ती नेमिले होते. त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यास त्रस्त करीत होते तसे ते यापुढे करणार नाही. तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन. तुझे दिवस पुरे झाले आहेत. तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजांस तुझ्या मागून स्थापून त्यांचे राज्य स्थिर करीन. आमेन. हालेलुया. वाचले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस पत्राचे वाचन होईल. आजचे जे पत्र आहे करिंथकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय 11 ते 18 आपल्यासाठी जोसेफ ब्रदर वाचतील. नवीन करारातून करिंथकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 11 पासून 18 पर्यंत वचन आपण ऐकूया. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशूच्या
येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हेतकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्या गोष्टींच्या आहारी जाणार नाही. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, पण त्या दोहोंचाही अंत देव करेल. पण शरीर जार कर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव कसे करावे काय? कधीच नाही. जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढ. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. वाचलेली सर्व वचनं देव बाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन. आजचे जे शुभवर्तमान आहे लोककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 25 ते 32 ही वचनं पाळसाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, लोककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. लोककृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि 25व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. शिमोन व हन्ना यांची भेट. तेव्हा पहा, यरुशलेमेत शिमोन नावाचा कोणी एक माणूस होता, आणि तो माणूस न्यायी व भक्तिमान असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे, व पवित्र आत्मा त्याच्यावर होता. आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तू मरण पाहणार नाहीस असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. आणि तो आत्म्यात असता मंदिरात आला, आणि जेव्हा आईबापांनी येशू बालकाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरता आत आणले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातावर घेऊन देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तयार केले आहे. ते राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी उजेड व तुझे लोक इस्रायल यांचे वैभव आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. हल्ल्या मंडळीने तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास, आणि परमेश्वरा नवीन श्वास, नवीन ऊर्जा दिलीस, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलास, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. परमेश्वरा बापा, यावेळी आम्ही जसे आहोत तसे तुला समर्पित होत आहोत. आम्हावर दया कर, आमच्या पाप आणि अपराधांची आम्हाला क्षमा कर प्रभू, आणि तुझं पवित्र वचन आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला घेता यावं, स्वीकारता यावं, याकरता आमचे कान तुझ्या ठाई एकाग्र कर, आमचं चित्त, आमचं लक्ष, आमचं अंतःकरण तुझ्या ठाई एकाग्र कर प्रभू. आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाचा स्वीकार करून आम्ही आध्यात्मिकतेमध्ये वाढावं, तुझं गौरव करावं. आणि परमेश्वरा, हे आमचं शरीररूपी मंदिर आम्ही तुझ्या गौरवाकरता उभारावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानो. आज पाऊस आहे तरी देखील बऱ्यापैकी आपण सगळेजण आलेला आहात, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि जे देवाच्या मंदिरामध्ये येतात कोणत्याही ऋतूमध्ये, ते धन्यवादित आणि ते आशीर्वादित आहेत. आपण पावसाची तमा केली नाही, पावसाची पर्वा केली नाही, भिजलो तरी हरकत नाही, कितीही थंडी असली तरी हरकत नाही, कितीही ऊन असलं तरी हरकत नाही, मी देवाच्या मंदिरामध्ये जाणार म्हणजे जाणार. ही आस आणि ही ओढ ज्यांना असते ना, लक्षात घ्या, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो आणि देवबाप त्यांना आशीर्वादित करतो. देवबाप त्यांना आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही, आणि तो राहतही नाही. आम्ही पवित्र मंदिर या एकाच विषयाबद्दल आम्ही चिंतन मनन करत आहोत. आणि मागच्या 3 रविवारमध्ये आपण काही गोष्टी बघितलेल्या आहेत.
आम्ही पाहिलं होतं की मोशेच्या नेतृत्वामध्ये इस्रायल लोक बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर मग कोशाच्या संदर्भात आम्ही बघितलं होतं. कोशाचा प्रवास आम्ही पहिल्या भागामध्ये पाहिला होता. राजा दावीद परमेश्वराचा जो कोश आहे तो कोश यरुशलेमेमध्ये घेऊन येतो हे दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं होतं. आणि मग मागच्या रविवारी आम्ही पाहिलं होतं की पवित्र मंदिरामध्ये क्षमा करा ख्रिस्ती जे लोक आहेत किंवा जे ख्रिस्ताचा स्वीकार केलेला ख्रिस्ताचा स्वीकार केलेले जे लोक आहेत ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त कळालेला आहे अशा लोकांची उपासनेची पद्धत आपण बघितली होती प्रेषितांच्या कृत्यामधून. आणि त्यांचं रोजचं जीवन आपण बघितलेलं होतं प्रेषित 2 आणि त्यातील 42व्या वचनामध्ये. आणि प्रेषिताच्या कृत्यामधून आपण 27व्या अध्यायामधून पाहिलं होतं की त्या खलाशांनी 4 नांगर टाकून त्यांचं जहाज स्थिर केलं होतं. आणि मग आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाकरता परमेश्वरानं कोणते नांगर दिलेले आहेत ते 4 नांगर काय आहेत हे आम्ही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 42व्या वचनामधून पाहिलं होतं की आम्हाला देखील आमचं हे शरीररूपी जहाज किंवा तारू स्थिर करण्याकरता परमेश्वरानं आम्हाला 4 नांगर दिलेले आहेत. ते कोणते नांगर आहेत? प्रेषितांची शिकवण, सहभागिता, भाकर मोडणं आणि प्रार्थना हे 4 नांगर आपण मागच्या रविवारी पाहिले होते. आता आपण थोडंसं पुढं जाऊन बघूयात. आम्ही आता परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये आल्यानंतर किंबहुना आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येत असताना आम्ही काय केलं पाहिजे आणि आम्ही कसं आलं पाहिजे याकडं आम्ही लक्ष देण्याचा आता प्रयत्न करू. थोडक्यामध्ये मी आज ही वचनं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. लूका वर्तमानाचा 2 अध्याय आणि 25 ते 32 या वचनांमध्ये एक घटना आपण बघितलेली आहे. तिथं काय लिहिलेलं आहे? लुकाच्या शुभवर्तमानामधल्या 2 अध्यायामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो बालक आहे आणि त्या लेकराला त्या बालकाला त्याचे आई वडील पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत. कशासाठी घेऊन आलेले आहेत? शुद्धीकरणाकरता आणि समर्पणाकरता. यहुदी नियमाप्रमाणे यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे 8व्या दिवशी लेकरांची सुंता करायची आणि मग शुद्धीकरणाचा विधी यहुदी धर्मामध्ये सांगितलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या लेकराचं त्या बाळाचं समर्पण करण्याकरता आम्ही पाहतो 21 ते 24 या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो याच अध्यायामध्ये तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की मोशेनं दिलेल्या नियमाप्रमाणे योसेफ आणि मरिया हे लेकराला घेऊन आले. तिथं काय म्हटलेलं बघा 21वं वचन. मग बालकाची सुंता करण्यासाठी नेमलेले 8 दिवस भरल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. तो गर्भात संभवण्यापूर्वीच दूताकडून हे नाव ठेवण्यात आले होते. नंतर मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीचे दिवस भरले तेव्हा त्याला प्रभूला अर्पण्यासाठी त्यांनी त्याला यरुशलेमेस आणले. प्रथम जन्मलेला प्रत्येक नर प्रभूसाठी पवित्र म्हणावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. प्रियानो, या मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे योसेफ आणि मरिया आपल्या लेकराला जो प्रथम पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा म्हणून या जगामध्ये जन्मास आला, जो तुमचा आणि माझा तारणारा, त्या लेकराला घेऊन समर्पणाकरता ते दोघंही आलेले आहेत. आता आल्यानंतर पुढं काय झालेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. प्रियानो, यहुदी नियमाप्रमाणे किंबहुना मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे लेकरांची सुंता होणं हे आवश्यक होतं आणि 8व्या दिवशी सुंता करण्याचा जो प्रघात होता त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताची देखील सुंता झालेली आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताची सुंता 8व्या दिवशी करण्यात आलेली आहे आणि त्याचं समर्पण आम्हाला करण्यात आलेलं पाहायला मिळतं. तो पवित्र होता. सुंता हे कशाचं प्रतीक आहे किंवा सुंता म्हणजे काय? आम्ही पापामध्ये जन्माला आलेलो आहोत. आमचा जन्म हा पापामध्ये झालेला आहे आणि याची आठवण करून देण्याची जी खूण आहे ती खूण म्हणजे काय आहे? सुंता आहे.
आमच्या शुद्धीकरणासाठीचा जो विधी आवश्यक आहे त्याची खूण म्हणजे काय आहे तर सुंता आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताला सुंतेची गरज होती का? त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पापात नव्हे तर पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. तरी देखील तो तुमच्या आणि माझ्याकरता पाप असा गणला गेलेला आहे. आणि त्याचे आई वडील, त्यांचा हा जो ज्येष्ठ पुत्र आहे, जो थोरला मुलगा आहे, त्या मुलाला ते पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत. त्याची सुंता झालेली आहे. लक्षात घ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त वधस्तंभावरती जात असताना त्याला कोडे खावे लागले नाहीत. त्याला फटक्यांचा मार फक्त तेव्हा खावा लागला नाही. त्याच्या हातामध्ये वधस्तंभावर असताना खिळे ठोकले गेले नाहीत. त्याला पहिली खूण तुमच्या आणि माझ्या करता ती खूण किंवा ती जखम त्याच्या शरीरावरती वयाच्या 8व्या दिवशी त्याला धारण करावी लागली. प्रभू येशू ख्रिस्ताला वयाच्या 8व्याच दिवशी, 8 दिवसांचा प्रभू येशू ख्रिस्त असताना त्याची सुंता करण्यात आली. वास्तविक पाहता प्रभू येशू ख्रिस्ताची सुंता होणं हे शक्यच नाही. तो पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्मास आलेला आहे. तो प्रत्यक्ष देव आहे. परंतु तुमच्या आणि माझ्या करता प्रभू येशू ख्रिस्त मानवी देहामध्ये आमच्यासारखा स्वभाव धारण करून, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे तो जन्मास आलेला आहे. त्यानं तुमचे आणि माझे पाप आपल्या खांद्यावर घेतलेले आहेत. आणि त्याची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्तानं कुठून केलेली आहे? ती जखम धारण करण्याची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्तानं कुठून केली? या मंदिराच्या समर्पणाच्या वेळेस वयाच्या 8व्याच दिवशी त्यानं पहिली जखम तुमच्या आणि माझ्याकरता धारण केली. प्रियानो, आम्ही कधी या गोष्टीचा विचार करतो का? तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप असा झाला, तो शाप असा झालेला आहे. तो पापी नव्हता, निर्दोष असा कोकरा, परंतु तो तुमच्या आणि माझ्यासाठी 8व्याच दिवसापासून त्यानं जखमा धारण करायला सुरुवात केलेली आहे. प्रियानो, आम्ही खूप आनंदानं ख्रिसमसमध्ये आणि नाताळाच्या दिवशी आम्ही हे शास्त्रपाठ वाचतो. आम्ही खूप छान रीतीनं तयार होऊन तो ख्रिस्त जन्माचा सोहळा साजरा करत असतो, आनंद उपभोगत असतो. पण कधी आम्ही या गोष्टीचा विचार केला का की माझ्या पापांकरता माझ्या तारणाऱ्यानं वयाच्या 8व्या दिवशी ती पहिली जखम धारण केलेली आहे. तो तुमच्या आणि माझ्याकरता पाप झालेला. आम्ही कधी या गोष्टीचा विचार करतो का? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती जखमा कुठे दिसतात? ज्या वेळेस त्याला वधस्तंभावरती घेऊन जात होते, ज्यावेळेस त्याला 39 फटक्यांचा मार देण्यात आला, ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकले गेले, ज्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट रुतवला गेला, त्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर असणाऱ्या जखमा दिसतात. वास्तविकता ही आहे की वयाच्या 8व्या दिवशीच त्यानं तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं धारण करण्याकरता सुरुवात केलेली आहे. त्या लेकराला, प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याचे आई वडील पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत. आणि घेऊन आल्यानंतर आता पुढं काय झालेलं आहे? 25वं वचन. तेव्हा पहा, यरुशलेमेत शिमोन नावाचा कोणी एक माणूस होता, आणि तो माणूस न्यायी व भक्तिमान असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे व पवित्र आत्मा त्याच्यावर होता. आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तू मरण पाहणार नाहीस असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. आणि तो आत्म्यात असता मंदिरात आला. आणि जेव्हा आईबापांनी येशू बालकाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरता आत आणले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांवर घेऊन देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले, हे प्रभू, आता तो आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. हा शिमोन, त्याच्याबद्दल काही गोष्टी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. तिथे काय म्हटलेलं आहे? 25 आणि 26व्या वचनामध्ये, 25व्या वचनामध्ये हा शिमोन कसा होता, त्याचं कॅरेक्टर आणि त्याची गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. तो न्यायी होता, तो भक्तिमान होता, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहणारा होता. आणि त्याच्याबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की पवित्र आत्मा त्याच्यावर होता. शिमोन
न्यायी होता, भक्तिमान होता, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहणार होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र आत्म्यानं तो प्रेरित होता किंवा पवित्र आत्म्यानं तो भरलेला होता प्रियानो. आणि त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट करण्यात आलं होतं. त्याला काय सांगण्यात आलं होतं की प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तुला मरणाचा अनुभव येणार नाही किंवा तू मरण पाहणार नाहीस. ही परमेश्वरानं त्याच्यावरती केलेली कृपा आहे प्रियानो. त्यानं जी आशा ठेवलेली होती किंवा त्याचं जे सांत्वन, तो जी सांत्वनाची वाट पाहत होता, इस्रायलाच्या सांत्वनाची जी तो वाट पाहत होता, त्याचं वाट पाहणं हे आता थांबलेलं आहे. त्याचं वाट पाहणं आता आनंदामध्ये परावर्तित झालेलं आहे आणि लगेच तो कबुली देत आहे. त्याच्या विश्वासाची कबुली शिमोनानं पुढे दिलेली आहे. तो काय म्हणत आहे, त्यानं त्या लेकराला हातावर घेतलं आणि तो म्हणत आहे, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. प्रियानो, या शिमोनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला साक्ष देत आहे. तो न्यायी होता, भक्तिमान होता, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहणार होता आणि पवित्र आत्म्यानं भरलेला असा होता. आज 2025 सालामध्ये ज्यावेळेस आम्ही आमचं वैयक्तिक जीवन या शिमोनाशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्ही कुठे आहोत, आम्हाला काय जाणवतं, त्या शिमोनामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आज आमच्यामध्ये आहेत का? शिमोन न्यायी होता, आम्ही न्यायी आहोत का? तो भक्तिमान होता, आमची भक्ती कशी आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे इथे बसलेल्या. आम्ही किती भक्तिमान आहोत, आम्ही किती धार्मिक आहोत हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. आमची धार्मिकता ही कशासारखी आहे आणि ती किती आहे हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. आम्ही कोणत्या दिवसांमध्ये अति धार्मिक होतो हेही आपल्याला माहिती आहे. प्रियानो, आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आम्ही न्यायी आहोत का? आम्ही भक्तिमान आहोत का? आणि ज्याप्रमाणे शिमोन हा इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता, त्याप्रमाणे आम्ही किमान आमच्या मंडळीच्या सांत्वनाची तरी वाट पाहत आहोत का? शिमोन का या इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता? यशाचा ग्रंथ आपण बघूयात, तिथे आपल्याला कळेल. यशाचा ग्रंथ याचा 40वा अध्याय, यशया 40 आणि त्यातल्या पहिल्या 2 वचनामध्ये काय लिहिलेले ते बघूयात. यशाचा ग्रंथ 40वा अध्याय, ज्यांना सापडेल त्याने कृपया वाचा. आमेन. तुम्ही सांत्वन करा, तुम्ही माझ्या लोकांचे सांत्वन करा असे तुमचा देव म्हणतो. तुम्ही सांत्वन करा, माझ्या लोकांचे तुम्ही सांत्वन करा. प्रियानो, यशाच्या काळापासून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं भाकीत त्यानं केलेलं आहे आणि एक मसीहा परमेश्वर देणार आहे की जो त्याच्या लोकांना गुलामगिरीतून सोडवणार आहे. परंतु ही गुलामगिरी कोणती होती? ही रोमी शासनाची गुलामगिरी नव्हती, तर ही पापाची गुलामगिरी होती. आणि पापाच्या सत्तेतून सोडवणारा एक मसीहा मी तुम्हाला देणार आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर माझ्या पुत्राला मी तुमच्याकरता देणार आहे. हे आम्हाला जुन्या करारामध्ये वाचल्यानंतर कळतं. आणि त्याप्रमाणे 700-750 वर्षानंतर यशानं केलेलं हे भाकीत आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. तेव्हापासून लोक सांत्वनाची आणि सुटकेची वाट पाहत होते. पिढ्या दर पिढ्या ते त्यांच्या सुटकेची वाट पाहत होते. त्यांच्यापैकीच शिमोन हा एक देखील आहे. तो भक्तिमान आहे, नीतिमान आहे, न्यायी आहे आणि इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहणार आहे. प्रियानो, त्या शिमोनाकडे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस त्याच्या
त्याच्यामध्ये असणारे गुण आज आमच्यामध्ये आहेत का, ह्या गोष्टीचा आज आम्ही विचार केला पाहिजे. तो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता, आम्ही किमान आमच्या मंडळीच्या सांत्वनाची वाट पाहिली पाहिजे. प्रियानो, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहणं म्हणजे काय, की या इस्रायल लोकांना पापाच्या गुलामगिरीतून सोडवणारा जो मसीहा येणार होता, त्या मसीहाची तो वाट पाहत होता. आज आम्ही आमच्या मंडळीच्या सांत्वनाची वाट पाहत आहोत का? प्रियानो, मंडळीचं सांत्वन म्हणजे काय? मंडळीमध्ये ऐक्य असणं, मंडळीमध्ये एकमेकांवर असणारा विश्वास, एकमेकांवर असणारी प्रीती, एकमेकांचा सन्मान, एकमेकांचा आदर केलं जाणं, निस्वार्थ भावनेनं परमेश्वराच्या मंदिरासाठी केलं जाणारं कार्य, मंडळीची आध्यात्मिक होणारी वाढ, या गोष्टी आमच्या मंडळीमध्ये कधी येतील? आमच्या मंडळीमध्ये ऐक्य निर्माण होईल का? आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवणारे असे होऊ का? आमच्या मंडळीची आध्यात्मिक आणि आत्मिक दृष्टिकोनातून वाढ होईल का? आम्ही एकमेकांवर प्रेम करणारे असू का? आम्ही एकमेकांचा सन्मान करणारे असू का? आम्ही एकमेकांचा आदर करणारे असू का? या गोष्टींची आज आमच्या मंडळीला गरज आहे. या गोष्टींची आज आमच्या मंडळ्यांना गरज आहे. आम्ही आज थोडा वेळ विचार करूयात. आम्ही खरंच एकमेकांचा सन्मान करतो का? आम्ही खरंच एकमेकांवर आज प्रेम करतो का? आज आहे का आमच्यामध्ये ते ऐक्य जे परमेश्वराला अपेक्षित आहे? आज आहे का आमचा एकमेकांवरती तो विश्वास जो परमेश्वराला अपेक्षित आहे? आज आम्ही खऱ्या अंतःकरणानं आमच्या मंदिराकरता, आमच्या मंडळीकरता एखादं कार्य करतो, असं आमच्या जीवनामध्ये झालेलं आहे का? आमच्या मंडळीसाठी आम्ही कोणतं कार्य आमच्या मनापासून आम्ही करत आहोत? कुणीही न सांगता स्वयंस्फूर्तीनं परमेश्वराच्या मंदिराकरता आणि परमेश्वराच्या या प्रिय मंडळीकरता आम्ही ते कार्य करण्याकरता पुढे स्वतःहून येतो का? आज आमच्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्याकरता वैयक्तिक पातळीवर आम्ही काय प्रयत्न करत आहोत? आम्ही सभासद म्हणून वैयक्तिक पातळीवर या सर्व गोष्टी करण्याकरता आम्ही तयारीमध्ये आहोत का? आम्ही ते प्रयत्न करत आहोत का? प्रियानो, आज आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. जर या गोष्टी आम्ही करत आहोत तर आम्ही मंडळीच्या सांत्वनाची वाट पाहणारे आहोत. आणि जर आम्ही मंडळीच्या सांत्वनाची वाट पाहणार आहोत तर निश्चितार्थानं लक्षात ठेवा, आमच्यामध्ये जे गुण शिमोनामध्ये सांगितलेले आहेत ते गुण आज आमच्यामध्ये आहेत. आज आम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. शिमोनाला सांगण्यात आलेलं होतं, त्याला एक विशेष गोष्ट प्रकट करण्यात आली होती. प्रभूच्या ख्रिस्ताला बघितल्याशिवाय तुला मरण येणार नाही. आणि हे कोणाकरता प्रगट होतं प्रियांनो? जे नीतिमान आहेत, जे भक्तिमान आहेत, जे न्यायी आहेत, त्या न्यायी लोकांना, त्या भक्तिमान लोकांनाच परमेश्वर प्रगट करतो. प्रियांनो, शिमोन पवित्र मंदिरामध्ये आला, त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? तो पवित्र आत्म्यानं भरलेला असा पवित्र मंदिरामध्ये आलेला आहे. तो पवित्र आत्म्यानं भरलेला असताना पवित्र मंदिरामध्ये आला आणि त्यानं ते तारण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्ही घरातून येताना दर रविवारी आम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येतो, घरातून निघाल्यानंतर किती जण आहेत प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा की आम्ही प्रार्थना करून घरातून निघतो का? आम्ही स्वतःचं समर्पण परमेश्वराला घरामध्ये करतो का पवित्र मंदिरामध्ये येण्यापूर्वी? की हे परमेश्वरा, आज जे पवित्र वचन मी ऐकणार आहे ते पवित्र वचन माझ्या अंतःकरणामध्ये उतरू दे. आज मला पवित्र वचन वाचण्याची संधी दे. आज मला तुझ्याकरता, या मंडळीकरता तुझ्याकडे प्रार्थना करण्याची संधी दे. आज मला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये कार्य करण्याची संधी दे. मला गीत गाण्याची संधी दे. मला प्रेझेंट वर्शिप लीड करण्याची संधी दे. अशी प्रार्थना आपण किती जण घरातून निघताना करत असतो प्रियानो? जे पवित्र वचन आज मी ऐकणार आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये उतरू दे आणि त्याप्रमाणे मला वागता येऊ दे. ही प्रार्थना आम्ही करत असतो का या पवित्र मंदिरामध्ये येण्यापूर्वी? ही प्रार्थना करणं फार गरजेचं आहे प्रियानो. आम्ही सकाळी उठतो, आम्ही आमचं आवरून घेतो, छान तयार होऊन आम्ही पवित्र मंदिरामध्ये येतो, पण इथे येण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा,
आमचं समर्पण आधी आम्ही घरामध्ये करणं गरजेचं आहे. आमचा आत्मा, जीव आणि शरीर त्या परमेश्वराच्या स्वाधीन करणं गरजेचं आहे. प्रार्थनापूर्वक पवित्र मंदिरामध्ये या. कारण इथे येत असताना जगिक विचार घेऊन ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आमच्या कानावर पडणारी जी पवित्र वचनं आहेत ती खडकाळीवर पडणारी पवित्र वचनं आहेत, हे लक्षात घ्या. कारण ती आम्ही ऐकतो खरी, परंतु अंतःकरणामध्ये ते उतरत नाहीत. संदेश आम्ही ऐकतो खरा, परंतु तो अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून आम्ही रिकामे येतो आणि रिकामेच जातो. आम्ही भरून जायला पाहिजे. आमचं अंतःकरण आम्ही रिकामं करून देवाच्या पवित्र वचनांनी भरून ते आम्ही इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि त्याकरता मंदिरामध्ये येताना घरी स्वतःचं समर्पण परमेश्वराला करा. परमेश्वराकडं मागा की हे देवा, मला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आज वचन वाचता येऊ दे. मला ते वचन वाचण्याची संधी दे. मला प्रार्थना करण्याची संधी दे. मला गीत गाण्याची संधी दे. प्रियानो, देवाच्या मंडळीमध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये आम्हाला कार्य करता आलं पाहिजे. परमेश्वराच्या गौरवाकरता आम्हाला कार्य करता आलं पाहिजे. आम्हाला देवाचा गौरव करता आला पाहिजे. आम्हाला आमच्या मंडळीच्या सांत्वनाची वाट पाहता आली पाहिजे. आमच्यामध्ये जर न्यायपण असेल, आमच्यामध्ये जर नीतिमत्व असेल, आम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेलो असो, तर लक्षात घ्या या ठिकाणी मंडळीमध्ये बसण्याकरता देखील जागा उरणार नाही. पण आज आमची परिस्थिती तशी नाही, ही वास्तविकता आहे. आज किती जण रिकाम्या बेंचेससाठी प्रार्थना करत आहेत. आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये या रिकाम्या बेंचेससाठी प्रार्थना करा. प्रियानो, जे येत नाहीत त्या सभासदांसाठी प्रार्थना करा. का येत नाहीत? का त्यांचं अंतःकरण सैतानानं जड केलेलं आहे? का त्यांचं अंतःकरण जगी गोष्टीकडे सैतानानं वळवलेलं आहे? ही आमची वैयक्तिक जबाबदारी आहे. आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आम्ही आमच्या याजकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आमच्या पास्टोरेट कमिटीसाठी, तरुण संघासाठी प्रार्थना केली पाहिजे. आमच्या सभासदांसाठी प्रार्थना केली पाहिजे. जे रिकामे बेंचेस आहेत ते परमेश्वरानं भरावेत. लोकांच्या अंतःकरणामध्ये त्याच्या वचनांचं कार्य व्हावं. अशा प्रकारच्या प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही मंडळीच्या सांत्वनाची वाट पाहणारे असो, पण ते होत नाही. कारण आम्हाला अजूनही न्यायपण धारण करण्याची गरज आहे. आम्हाला अजूनही नीतिमत्व धारण करण्याची गरज आहे. अजूनही आम्हाला पवित्र आत्म्यानं भरलं जाण्याची गरज आहे. आमची इच्छा आहे का की आम्ही पवित्र आत्म्यानं भरलं जावं? आमची इच्छा आहे का की आमच्यामध्ये ते न्यायपण असावं? आमची इच्छा आहे का की आम्ही भक्तिमान असावं? भक्तिमान आम्ही आमच्या दृष्टिकोनातून नको. आमची भक्ती ही परमेश्वराला आवडणारी असली पाहिजे. आम्हाला ज्या पद्धतीने वाटतं त्याप्रमाणे आम्ही भक्तिमान असू नये, तर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही भक्तिमान असणं फार गरजेचं आहे. आणि मग त्या शिमोनाकडे ज्यावेळेस योसेफ आणि मरिया त्यांच्या लेकराला घेऊन येतात, त्या बाळाला घेऊन येतात, त्यावेळेस हा शिमोन त्याच्या विश्वासाची कबुली देत आहे. त्याने विश्वासाची कबुली काय दिलेली आहे? तो म्हणत आहे, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. आमेन. माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. शिमोन इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत आहे आणि ते सांत्वन त्यानं प्रत्यक्ष बघितलेलं आहे. ते सांत्वन, तो तारणारा त्यानं आपल्या हातांमध्ये घेतलेला आहे. आणि आता हे तारण बघितल्यानंतर त्या शिमोनाची इच्छा नाही की आता मी पुन्हा हे जग बघावं, पापानं भरलेलं जग बघावं. आता ही शिमोनाची इच्छा नाही. आणि म्हणून आता तो परमेश्वराला प्रार्थना करत आहे की हे प्रभू, आता तू तुझ्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. शांतीने जाऊ देत आहेस म्हणजे काय? की हे प्रभू, आता तू मला तुझ्याकडे बोलाव, हा मी तुझ्याकडे येण्याकरता तयार आहे. ही त्याची विश्वासाची कबुली आहे. आज आमची ही तयारी आहे का? आज आमची अशी प्रार्थना आहे का की हे प्रभू, तू मला आजही बोलाव, मी तुझ्याकडे यायला तयार आहे. किती जण आज प्रभूनं बोलावलं तर जाण्याकरता तयार आहेत? आज प्रभूच्या आमंत्रणाला आम्ही
देण्याकरता तयार असलं पाहिजे. आजही जर आम्हाला देवानं बोलावलं, आजही जर आम्हाला परमेश्वरानं बोलावलं, तरी देखील आमची त्याच्याकडे जाण्याची तयारी असली पाहिजे. प्रियानो, ही तयारी आमची केव्हा होईल? ज्यावेळेस आम्ही नीतीनं वागू, ज्यावेळेस आम्ही भक्तीनं वागू, ज्यावेळेस आम्ही न्यायीपणानं वागू, ज्यावेळेस आम्ही नीतिमत्व धारण करू, त्यावेळेस आमची ही तयारी निश्चितार्थानं झालेली असणार आहे. शिमोन म्हणत आहे, हे प्रभू, तुझ्या दासाला तू शांतीनं जाऊ देत आहेस. आता त्याला या दुनियेकडे बघायचं नाही, त्याचे डोळे आता त्याला मिटायचे आहेत. ते या तारणाऱ्याला बघितल्यानंतर मी आता माझे डोळे बंद करणार आहे. माझ्या डोळ्यांना आता या जगाचं पाप पाहायचं नाही, हे जग बघायचं नाही. तर हे प्रभू, तू आज मला बोलाव, मी तुझ्याकडे येण्याकरता तयार आहे. प्रियानो, जे प्रभू येशू ख्रिस्ताचा अंतःकरणापासून स्वीकार करतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये धारण करतात, जे ख्रिस्ताचा स्वीकार मनापासून करतात, ते मृत्यूचा देखील स्वीकार करणारे ठरतात. हे लक्षात घ्या. आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही ख्रिस्ताला स्वीकारणारे असलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचा स्वीकार आम्हाला कुठं करायचा आहे? आमच्या पवित्र मंदिरामध्ये. कारण योसेफ आणि मरिया हे समर्पणाकरता प्रभू येशूला मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी शिमोनाला जगाचं तारण पाहायला मिळालेलं आहे. त्यानं ते बालक आपल्या हातांवर घेतलेलं आहे. जगाचा तारणारा त्यानं मंदिरामध्ये पाहिलेला आहे. प्रियांनो, आम्ही पवित्र मंदिरामध्ये का आणि कशासाठी यायचं आहे? तर पवित्र मंदिर हे तारणाऱ्याला पाहण्याचं ठिकाण आहे. आमच्या तारणाऱ्याला पाहण्याचं ठिकाण हे पवित्र मंदिर आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस पवित्र मंदिरामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही प्रार्थनापूर्वक येणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक घेऊन आम्ही पवित्र मंदिरामध्ये येणं आवश्यक आहे. आमच्या नेत्रांनी त्या तारणाऱ्याला पाहणं आवश्यक आहे. प्रियानो, आमच्या डोळ्यांनी तो तारणारा आम्हाला पाहायचा असेल तर आम्हाला पवित्र मंदिरामध्ये येणं आवश्यक आहे. इथं येणं आम्हाला गरजेचं आहे. पवित्र मंदिर हे तारणाऱ्याला पाहण्याचं ठिकाण आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आमच्या तारणाऱ्याला पाहण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता, त्याला आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारण्याकरता या पवित्र मंदिरामध्ये यावं, याकरता परमेश्वर आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. प्रार्थना करो. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा बापा, पवित्र मंदिर हे आमच्या करता, आमच्या तारणाऱ्याला, आमच्या उद्धारकर्त्याला पाहण्याचं ठिकाण आहे. प्रभू परमेश्वरा बापा, शिमोनानं जी प्रार्थना केली, हे प्रभू, तुझ्या दासाला तू शांतीनं जाऊ देत आहेस, आज तीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणापाशी करत आहोत. प्रभू परमेश्वरा बापा, तू आम्हाला बोलावलंस तरी देखील आमची तुझ्याकडे येण्याची तयारी असावी. म्हणून प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर, शक्ती दे, सामर्थ्य दे. प्रभू, तुझ्या नीतिमत्वानं तू आम्हाला भर, तुझ्या न्यायीपणानं तू आम्हाला भर. प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे शिमोन भक्तिमान होता, त्याप्रमाणे तुला आवडणारी भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये असावी, आमच्या जीवनामध्ये असावी, असं तू होऊ दे. आणि प्रभू, तुझ्या हाकेला आम्हाला देता यावी, प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रभू त्या तारणाऱ्याला आमच्या डोळ्यांमध्ये आम्हाला भरवून घेता यावं, आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला भरवून घेता यावं, यासाठी आमचं सहाय्य करता हो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या द्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन.